जय शिवराय मित्रांनो, राज्यातील सामान्य जनतेला शासनाच्या विविध विभागातील विविध शासकीय सेवांचा एकाच ठिकाणी लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयाच्या ठिकाणी सेतू सेवा केंद्र सुरू करण्यात आलेली होती। याच्यामध्ये निविदा प्रक्रियेद्वारे संस्थांची निवड करून ही सेतू सुविधा केंद्र चालवली जात होती। मात्र याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या ज्या नेमलेल्या एजन्सी आहेत यांची मुदत संपल्यामुळे अनेक जिल्हा तालुका स्तरावरील सेतू सुविधा केंद्र बंद पडलेली आहेत आणि ही सर्व सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याच्या संदर्भातील शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा असा जी.आर. 19 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता। जिल्हा मुख्यालयातील व तहसील कार्यालयातील सर्व सेतू केंद्र सुरू ठेवण्यात यावीत। ज्या जिल्ह्यामध्ये सेतू केंद्राच्या एजन्सीची मुदत संपुष्टात आलेली आहे किंवा ज्या जिल्ह्यातील सेतू केंद्र बंद पडलेले आहेत अशा जिल्ह्यामध्ये सेतू केंद्र सुरू करण्यासाठी नवीन निविदा प्रक्रिया तात्काळ राबवण्यात यावी। पुढील 3 महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयातील सेतू केंद्र चालू करावेत। जिल्हा सेतू केंद्र समितीने खाजगी कंत्राटदाराला कंत्राटी पद्धतीवर देण्यासाठी पारदर्शकपणे निविदा प्रक्रिया राबवावी। सर्व प्रकारच्या अटी शर्तींचे पालन करून ही सेतू केंद्र सुरू करण्यासाठी द्यावेत अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। याचप्रमाणे निविदा धारकासोबत करार करावा आणि हा करार करत असताना कराराच्या कालावधीमध्ये करारासंबंधात वाद उद्भवल्यास तो सोडवण्यासाठी संबंधित विभागीय आयुक्त लवाद हे या ठिकाणी लवाद म्हणून काम पाहणार आहेत। याचप्रमाणे केंद्र चालवत असताना कुठल्याही प्रकारच्या कंत्राटदाराच्या माध्यमातून गैरव्यवहार अनियमितता आढळून येऊ नये याची काळजी सुद्धा या ठिकाणी घ्यावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। याचप्रमाणे नागरिकांकडून जे काही ठरवून दिलेले जे नियम असतील याचं उल्लंघन करणं असेल किंवा जास्तीची रक्कम घेणं असेल अशा प्रकारचे जर काही प्रकार निदर्शनास आले तर त्या सेतू केंद्रावरती कारवाई करण्याची जबाबदारी सुद्धा तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्यावरती देण्यात आलेली आहे। याचप्रमाणे जे काही सेतू केंद्र चालक असतील यांनी सेतू केंद्राच्या बाहेर 5x3 चा जो काही बोर्ड असेल तो बोर्ड जे काही दर आकारले जातील त्या दराच्या माहितीबाबतचा लावावा। याचप्रमाणे सेतू केंद्र चालकाने नागरिकांना बसायची व्यवस्था, पंखे, पिण्याची पाणी इत्यादी सोय उपलब्ध करून द्यावी आणि 2018च्या शासन निर्णयामध्ये जे काही अटी शर्ती असतील याचं पालन करून हे केंद्र चालवावीत। याचप्रमाणे नागरिकांना सेवा देत असताना सौजन्याची वागणूक द्यावी अशा प्रकारच्या काही सूचना देखील याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। आणि अशा प्रकारे आता 19 जानेवारी 2018च्या शासन निर्णयातील अटी शर्तीच्या अधीन राहून ही सेतू सेवा केंद्र पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि याच्यासाठी जी सेतू केंद्र तहसील कार्यालयातील असतील, जिल्हा कार्यालयातील असतील ही येत्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये सुरू करावेत अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश या जी.आरच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण असा जी.आर आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।